नमस्कार. आता हरतालिका सण लवकरच येत आहे. त्या 14 सप्टेंबरला हरतालिका साजरी केली जाणार आहे. हरतालिका पूजेमध्ये 16 पत्रे कोणत्या व्हायच्यात याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, हर हर महादेव. यावर्षीच म्हणजेच 2026मध्ये हरितालिका व्रत सोमवारी 14 सप्टेंबर रोजी आहे. यावर्षी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येत आहे. हा एक दुर्मिळ योग आहे. या दिवशी हरितालिकेची पूजा कशी करायची व हरतालिका पूजेत 16 पत्री कोणत्या आहेत त्याची संपूर्ण माहिती पाहूयात. प्रत्येक पत्रीसोबत कोणता मंत्र म्हणायचा आणि त्या पत्रीचे महत्त्व काय आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हरितालिका हे माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी केलेल्या तपश्चर्येशी जोडलेले व्रत मानले जाते. त्यामुळे या दिवशी शिवपार्वतीचे श्रद्धेने पूजन केले जाते. हरितालिका पूजेमध्ये 16 प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर अर्पण करण्याची एक परंपरा आहे. जी शिवपिंड तुम्ही वाळूची बनवता त्यावर ह्या शिवपत्रे अर्पण करायची आहे. त्यातलं पहिलं आहे बिल्वपत्र. मंत्र आहे श्री उमाये नमः. सर्वात आधी बिल्वपत्र अर्पण केले जाते. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्राला विशेष महत्त्व आहे. बिल्वपत्र अर्पण करताना श्रद्धेने श्री उमाये नमः असा नाममंत्र म्हणायचा आहे. दुसरा आहे आघाडा आणि त्याचबरोबर मंत्र म्हणायचा आहे श्री गौरे नमः. आघाड्याची पत्री दुसऱ्या क्रमांकाने अर्पण केली जाते. पत्री हातात घेऊन मनात माता गौरीचे स्मरण करावे आणि श्री गौरे नमः असे म्हणत ही पत्री अर्पण करायची आहे. त्यानंतर आहे तिसरी पत्री, तिचं नाव आहे मालती आणि मंत्र आहे श्री पार्वते नमः. मालतीची पत्री अर्पण करताना माता पार्वतीचे स्मरण केले जाते. श्री पार्वते नमः असा मंत्र म्हणत शिवपिंडीवर ही पत्री अर्पण करायची आहे. त्यानंतर येते चौथी पत्री आहे दुर्वा. मंत्र आहे श्री दुर्गाये नमः. दुर्वा ही श्री गणेश पूजेतही महत्त्वाची मानली जाते. हरितालिका पूजेमध्येही दुर्वा अर्पण करण्याची परंपरा आढळते. त्यामुळे श्री दुर्गाये नमः असे म्हणत दुर्वा अर्पण करावी. तिसरा आहे चंपक. मंत्र आहे श्री कारले नमः. चंपकाची पत्री अर्पण करताना देवी कालीचे स्मरण केले जाते आणि ही पत्री अर्पण केली जाते. 6वी पत्री आहे करवीर. मंत्र आहे श्री भवानी नमः. करवीराची पत्री माता भवानीला समर्पित भावनेने अर्पण केली जाते. मंत्र आहे श्री भवानी नमः. 7वी पत्री आहे बद्री. मंत्र आहे रुद्राय नमः. बद्रीची पत्री अर्पण करताना माता रुद्राणीचे स्मरण केले जाते आणि ही पत्री अर्पण केली जाते. 8वी पत्री आहे रुई. मंत्र आहे श्री शर्वाणे नमः. रुईची पत्री अर्पण करताना श्री शर्वाय नमः हा मंत्र म्हणावा. आणि 9वी पत्री आहे तुळस आणि मंत्र आहे चंडिके नमः. या परंपरेनुसार 9व्या क्रमांकावर तुळशीची पत्री दिली आहे आणि मंत्र आहे श्री चंडिके नमः. आता 10व्या क्रमांकाची पत्री आहे मुनिपत्र आणि मंत्र आहे श्री ईश्वरे नमः. मुनिपत्र अर्पण करताना माता ईश्वरीचे स्मरण करून ही पत्री अर्पण केली जाते. आणि 11वी पत्री आहे दाडिमी आणि मंत्र आहे श्री शिवाय नमः. दाडिमीची पत्री अर्पण करताना श्री शिवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. 12वी पत्री आहे धोत्रा आणि मंत्र आहे श्री अपर्णाय नमः. धोत्र्याचे स्थान शिवपूजेत विशेष आहे. ही पत्री अर्पण करताना अपर्णाय नमः असे म्हणावे. आणि 13वी पत्री आहे जाई. मंत्र आहे श्री धात्रे नमः. जाईची पत्री अर्पण करताना माता धात्रीचे स्मरण करावे. श्री धात्रे नमः हा मंत्र म्हणायचा आहे. 14वी पत्री आहे मुरुबक. मंत्र आहे श्री मुड्राय नमः. मुरुबाची पत्री अर्पण करताना श्री मुडाने नमः हा मंत्र म्हणावा. 15वी पत्री आहे बुकुळ आणि मंत्र आहे श्री गिरिजाय नमः. बकुळाची पत्री अर्पण करताना गिरिजाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आणि 16वी पत्री आहे अशोक आणि मंत्र आहे अंबिकाय नमः. शेवटी अशोकाची पत्री अर्पण केली जाते. श्री अंबिकाय नमः हा मंत्र बोलला जातो. अशा प्रकारे 16 पत्री आणि त्यांचे नाममंत्र पूर्ण होतात. एखादी पत्री नसेल तर मनोभावे केलेली पूजा भगवान शंकरांना आवडते. 16 पत्री अर्पण करताना नेमकं काय करायचं? पूजा शांतपणे आणि श्रद्धेने करावी. पहिली गोष्ट, पत्री स्वच्छ असाव्यात. दुसरी गोष्ट, शक्य असल्यास पूजा सुरू करण्यापूर्वी सर्व पत्री व्यवस्थित गोळा करून ठेवाव्यात. तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पत्री अर्पण करताना दिलेले मंत्र म्हणायचे आहेत.
चौथी गोष्ट म्हणजे मंत्र म्हणताना मन शांत ठेवून माता पार्वती आणि भगवान शिवाचे स्मरण करावे. 16 पत्री मंत्रासह अर्पण करण्याची परंपरा शिवपार्वतीच्या उपासनेशी जोडलेली आहे. जर पत्री नसेल तर मनोभावे पूजा केलेली अतिशय चांगली.